ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं वैशाली स्पिरिच्युअल चॅनलमध्ये. आयुष्यभर कठोर मेहनत केली तरी त्याचे आयुष्यात कधी ना कधी त्याचे फळ मिळतेच. आणि अधिक मासातील पौर्णिमा हा तोच दिवस आहे ज्या दिवशी अनेकांचे भाग्य फळफळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 31 मेची पौर्णिमा ही फलदायी मानली जाते, जी मानसिक शक्ती वाढवणारी आणि इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमा रविवार आज 31 मे रोजी येत आहे. ही पौर्णिमा विशेष आहे कारण ती अधिक मासात येत आहे, ज्यामुळे तिचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व अनेक पटीने वाढते. या दिवशीची चंद्र सूर्याची शुभ ऊर्जा आणि ग्रहस्थिती पाहता 3 राशींचे नशीब फळफळणार आहे. जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार 31 मे अधिक पौर्णिमेपासून वृषभ राशीच्या लोकांना थेट फायदा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. तुम्ही काम आणि आर्थिक बाबीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल. जे स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांना त्यांच्या जुन्या ओळखीच्या मदतीने प्रगती करण्याच्या काही उत्कृष्ट संधी मिळतील. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना आता गती मिळेल, ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतील. दुसरी रास आहे कर्क. ज्योतिषशास्त्रानुसार 31 मे अधिक पौर्णिमेपासून तुमची आर्थिक विवेकबुद्धी सुधारेल. तुम्हाला तुमच्या नाविन्यपूर्ण विचारांमधून, लेखनातून किंवा भाषणामधून पैसे कमावण्याच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेसंबंधीचे न सुटलेले कौटुंबिक प्रश्न हळूहळू सुटू लागतील. भविष्यासाठी पैसे गुंतवण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे. पुढची रास कन्या. ज्योतिषशास्त्रानुसार 31 मे अधिक पौर्णिमेपासून कन्या राशींसाठी येत्या काळात तुमच्या योजना आणि कार्यनिष्ठा तुम्हाला मोठे यश मिळवून देतील. नोकरदार व्यक्तींना या काळात त्यांच्या कामात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. विद्यार्थी, शिक्षक, लेखक किंवा विपणन व्यावसायिकांना या महिन्यात खूप सकारात्मक परिणाम दिसतील. पैशांच्या बाबतीत थोडी शिस्त ठेवल्यास तुमच्या बचतीत लक्षणीय वाढ होईल. वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार 31 मे अधिक पौर्णिमेपासून वृश्चिक राशीच्या लोकांना तुमच्या संपूर्ण जीवनात महत्त्वपूर्ण आणि शुभ बदल घडू शकतात. या काळात तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय पूर्णपणे योग्य ठरतील. बऱ्याच काळापासून अडकलेले काही पैसे तुम्हाला परत मिळू शकतात किंवा नफ्याचे नवीन स्रोत अचानक निर्माण होऊ शकतात. मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेपासून मकर राशीसाठी येत्या महिन्यात तुमची आर्थिक प्रगती थोडी मंद वाटू शकते, परंतु ती मजबूत आणि टिकाऊ असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, ज्यामुळे येत्या काळात तुमची प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्ही वाढेल. या काळात व्यावसायिकांना त्यांच्या शिस्त आणि सुयोग्य रणनीतीचे पूर्ण फळ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यात वाढ होईल. इतरही राशींसाठी शुभ संकेत. ज्योतिषशास्त्रानुसार 31 मे अधिक पौर्णिमेला ग्रहांची शक्तिशाली चाल पाहता यात 5 राशींव्यतिरिक्त मिथुन राशीला नवीन लोकांशी ओळख झाल्याने फायदा होईल. कुंभ राशीला त्यांच्या कलात्मक कौशल्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो आणि मीन राशीला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांनो, आर्थिक मास पौर्णिमा हा अध्यात्म, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा उत्सव मानला जातो. या राशींना विशेष लाभाचे संकेत दिसत असले तरी प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो. तुमची रास कोणती आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हालाही भगवान श्री विष्णूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अधिक मास महात्म्यातील पुढील अध्यायासह. धन्यवाद.